भाग्यलक्ष्मी। बघ तुला पूर्ण बरं वाटल्याशिवाय मी नाही जाऊ देणार। असा हट्ट करू नका। आता कालच रात्रीला बघितलं नव्हतं केवढा तमाशा झाला ते माझ्यामुळे कुणाचं काय झालं? अहो काय झालं? काय झालं काय? तू कोणाशी बोलत मी 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 कोणाशी बोलणार? कुठे काय? नाही मला आता कोयनाचा आवाज आला का आला? कोयनाचा आवाज? हा अहो किती पिताय तुम्हाला भास होतोय। काल सुद्धा रात्रभर झोपेत बडबडत होता जंत्रे 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 करून। जंत्रे जंत्रे म्हणत होतो मी। अरे बापरे म्हणून म्हणते इतकी नका पीत जाऊ। तुम्ही तोंड धुवून घ्या मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते। लवकर लवकर लय डोकं दुखते। काशीचा नवरा संजय फार हुशार निघाला हो। त्या संजयने पिक्चरचा हिरो केलाय मला। कसं सांगू तुम्हाला? अहो जंत्रे कसला विचार करताय? माझ्या भविष्याचा विचार करतो। जा त्या काशीला पुन्हा अटक करा। पप्पाजी नाही अटक करता येणार का? पप्पाजी माझा नाईलाज आहे हो। सहन होत नाही आणि सांगता येत नाही। मी अगदी विचार करून सापळा रचला होता, पण कधी कधी कितीही हुशारीने सापळा रचला ना तरी सुद्धा शिकार निसटते। हो ना, कधी कधी गैरसमज होतातच ना। काशीबद्दलही माझा गैरसमज झाला होता, पण तुम्हाला सांगते काशी खरंच खूप चांगली मुलगी आहे। कामिनी देवी तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हो हो अगदी सगळं कळतंय मला। बरं मी तुम्हाला नंतर फोन करते। हा एखाद्या औषधाचा गुण येऊ शकतो की नाही हे तुम्ही सांगू शकता का नाही? खरं सांगा ते मूल खरंच गुरु काकांचं नाहीये? तुम्ही निघा इथून। नाही निघणार। अहो एकदा माणूस म्हणून विचार करा। माणूस म्हणून जर विचार केला ना तर मला माणूस म्हणून जगता येणार नाही। पण एकदा तरी कोयना ताईचा विचार करायला हवा होता। गरोदर आहे ती। अशा अवस्थेत तिला कुलटा ठरवून गावाबाहेर हकललं गेलं आणि त्याला जबाबदार तुम्ही आहात। नाही नाही मी कबूल करतो। कोयनेला होणारं मूल हे गुरुवाचंच आहे। ज्या बाईने माझ्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्या बाईला तुम्ही सोडलीच कशी? हा जा तिला ताबडतोब अटक करा। कायद्याच्या गोष्टी मला शिकवायच्या नाहीत आणि तू तर मुळीच नाहीस। 1760 लपडी तुझी मी सोडवली आहे या जंत्रेने। आता त्यामुळे माझे थोडे खिसे गरम झाले ती गोष्ट वेगळी, पण कायदा कुठे वापरायचा आणि कुठे नाही हे मला चांगलं कळतं। तू शिकवायची गरज नाही। वेशी बाहेर गेलेले कोयना आणि भाऊ गावात येता कामा नये। बाप्पाजी तुम्ही म्हणतायत ना अगदी तसंच होईल। या गावात कोयना आणि भाऊला कोणी तारा दिला तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। बरोबर माफ करा। मी खोटं बोललो। काय खोटं सांगितलं तुम्ही? हेच की माझ्या औषधाचा परिणाम 1 वर्षानंतर होतो आणि कोयनेच्या पोटात वाढणारं मूल तुमचं नाही म्हणून। वैद्यभाऊ ते खोटं होतं? होय खोटं होतं। हो पण तुम्ही हे असं खोटं सांगून कोयनाविषयी माझ्या मनात विष का पेरलात? बाबा कदमवाडी बाप्पाजीनं पैसे देऊन मला हे करायला लावलं। नुसतं पैसे घेऊन मी हे केलं नसतं हो। पण ती माणसं कशी आहे तुम्हाला सर्वांना ठाव आहे ना हो। मी जर असं केलं नसतं तर बाबा कदमानं मला चित्ता सोडला नसता। हो त्यांच्याशी खोटं बोलायचं भ्या वाटत होतं मला, पण आज काशी आणि संजयमुळं सत्य काय आहे हे सांगायचं धैर्य माझ्यात निर्माण झालंय। गुरु कोयनेच्या पोटात वाढणारं मूल तुमचंच आहे। आली आली भाग्यलक्ष्मी।